हाय नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर आय होप की मस्तच असाल. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप म्हणजे खूप शुभेच्छा. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 फेब्रुवारी. तर मला तुम्हाला आज हा जयंतीचा विषय आहे बरं काय, जयंतीबद्दल थोडंसं मला बोलायचं होतं. कारण आज महाराष्ट्रातले म्हणा, भारतातले म्हणा, बाहेर आज शिवजयंती सगळीकडे साजरी केली जाईलच. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, आजच्या पुरतीच नका साजरी करू. शिवरायांचे विचार जर आजच बघा, मुलांचं कसं असतं, आज शिवरायांचे मावळे म्हणून खूप ह्याच्यात दारू पिणार, धिंगाणा करणार, त्यांची गाणी लावणार, डीजेला नाचणार करणार. त्यातून शिवभक्त हे आणि शिवाजी महाराजांचे विचार नाही आहेत ही होऊ शकत ना. कारण तुम्ही शिवाजी महाराजांचे किती शिवभक्त आहात यातनं प्रूफ होत नाही आहे. कारण एका दिवसापुरतं मर्यादित नसते ते, तुम्ही कायमस्वरूपी अंगीकृत करा. म्हणजे तुमचं शिवभक्तीवरचं शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार काय काय होते आणि काय काय नाही आहे तुम्हाला मला तर सांगायची गरजच नाही आहे. कारण माझ्यापेक्षा जास्तीचं तुम्हाला माहिती असेल आणि ते जास्तीचं माहिती पण असेल जास्त. कारण मला मी इतिहास मी पण पूर्ण वाचला आहे. मीही शिवाजी महाराजांचा इतिहास, कारण मला खूप आवडतो त्यांचा इतिहास. आणि प्रत्येकाने तो इतिहास वाचला आहे, त्याच्यातून काय शिकण्यासारखं कुणी शिकलं आहे, कुणी नाही शिकलं, प्रत्येकाने हे केले. पण आज 19 फेब्रुवारी म्हणून 19 फेब्रुवारी पुरतं आज सगळीकडे धूमधडाका असेल. आजचा दिवस हा महाराजांचाच आहे. कारण आज या दिवशी ते या भूमीवर जन्माला आलते. मग ना म्हणून सगळेजण साजरा करा. आम्ही पण साजरा करतो, आम्ही पण हे करतो. पण त्यांचे विचार प्रत्येकाने घ्या. कारण त्यांचे विचार जर ते स्त्रीच्या बाबतीत कसे कठोर होते, कसे वागायचे, कसे अन्याय झाल्यानंतर कठोरात कठोर शिक्षा द्यायचे, हे करायचे. जर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक तरुणाने आणि तरुणीने घेतले तर बलात्कार नावाची ही गोष्टच आपल्या या भारताच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेच घडणार नाही आहे. तर विचार करा. आणि खरंच प्रत्येकाने शिवाजी महाराजांची जयंती ही फक्त त्या दिवसापुरती, त्या 19 फेब्रुवारी पुरतीच मर्यादित ठेवू नका. तर तो दिवस प्रत्येक दिवशी, प्रत्येक हा दिवस शिवाजी महाराजाचाच असला पाहिजे. आणि त्यांचे विचार हे प्रत्येक दिवशी, जिथे अन्याय होतो तिथे ठामपणे उभं राहायचं. जिथे हे, कारण हे आपल्या शिवाजी महाराजांनी शिकवले, अन्याय होतो तिथं आपण सहन करायचं नाही. आणि कसं असतं माहिती आहे, जिथं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराच जास्त असतो. अन्याय करून पण घ्यायचा नाही आहे आणि अन्याय होत असताना गपचूप बघायचं नाही आहे. तर चला, माझ्याकडून एवढंच. मला असं म्हणजे शिवरायांना जिजामातेने संस्कार दिले आणि आता प्रत्येक मातेने, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या गर्भावर म्हणा, स्वतःच्या मुलांवर ते संस्कार द्या. फालतू असे संस्कार देऊ नका, चांगले मुलांना संस्कार द्या. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना वाचून दाखवा. त्यांना सांगा शिवाजी महाराज काय होते, आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी स्वराज्य कसं घडवलं, स्वराज्याचे कसे लढले. प्रत्येकाने इतिहास वाचलेला आहे. आपल्याला आधी काय माहिती नव्हतं, आपण बघितलं नाही. जेव्हा वाचलं तेव्हा समजलं आपल्या सगळ्यांना. नक्की त्यांना लेकरांना सुद्धा म्हणजे तेच संस्कार शिकवायचे, चांगले संस्कार द्या. फालतू संस्कार देऊ नका. वाईट वळणाला लागतात मुलं. आणि प्रत्येक मुलाने आणि मुलीने जर शिवाजी महाराजांचे संस्कार घेतले, त्यांचे विचार स्वतःही केले, तर खरंच कुठचा कुठे जाईल आपला देश म्हणा. खरंच आपणही कुठल्या कुठे जाऊ. आजच्या पुरतं मर्यादित ठेवू नका शिवाजी महाराजांना. कारण त्यांच्या आत्म्याला नाही आहे शांती भेटतच नाही आहे. कारण फक्त त्यांना डेकोरेशन करा, तुम्ही किती गाजत वाजत हे करता ते नाही आहे, त्यांना पाहिजेच नाही आहे. तुम्ही लढा, तुमच्या हक्कासाठी लढा, तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा. तुम्ही जिथं भ्रष्टाचार होतो, जिथं अन्याय होतो तिथे लढा. हे शिवाजी महाराज सांगतात आपल्याला. आपण नाचलं पाहिजे, मला माझ्या मूर्तीशी हे करा, म्हणजे नाचा, दारू प्या, धिंगाणा करा, डीजे लावा, गाणी लावा. ह्यातून शिवजयंती ही साजरी होत नाही, शिवभक्ती साजरी होत नाही. जिथे अडचणी असतात तिथं अडचणीला मदत करा,
सामोरं जा, एका स्त्रीची मदत करा, अन्यायाविरुद्ध लढा, चांगले विचार पूर्णपणे सगळीकडे हे करा. जसे शिवाजी महाराज होते ना, प्रत्येक तरुणाने त्यांचे विचार घ्या, प्रत्येक तरुणाने त्यांच्यासारखं राहा, वागा. बघा, नक्की शिवाजी महाराज त्यांच्या आत्म्यालाही शांती भेटेल, कारण प्रत्येकाने शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक मातेने जिजामातेसारखंच बनलं पाहिजे. तर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय अहिल्यावर, जय मल्हार, जय बाळू.